तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो होतो बहिणीच्या वारतीला कोथरूडला. त्यात सर्व मित्रमंडळी म्हणाली आम्हाला पण यायचे. मग काय सगळ्यांना घेऊन निघालो कोथरूडला डायरेक्ट. तेवढंच हायवे पकडला आणि आपल्या भावड्या ना डायरेक्ट बिना पावसा पाण्याची वायपर चालू केली. मग काय डायरेक्ट टाइम लॅप्स लावला आणि डायरेक्ट दनादन सुटलं. जसं डायरेक्ट कोथरूडमध्ये थांबलो. कोथरूडमध्ये आल्यावर कळालं की या भावांना भुका लागल्या. मग काय यांना बोललो उतरा आता पटापट. मी गाडीच्या खाली उतरायच्या आधीच 2-3 जण खाली उतरले. तेवढ्यात बघतोय काय या 2 भावांना अंडा पाव म्हणल्यावर लय खुशी झाली. सगळ्यांना उतरवलो खाली आणि बोललो आता चला. मग काय या काकांना अंडा पोळी तयार करायला लावली. तेवढ्यात अंडा पोळी भेटली नाही तर यांनी लगेच सुरुवात केली खायला. ही पोरं बघा कशी रिॲक्शन देते. तेवढ्यात भावड्या मामाने बर्फी आणली आणि एकटेच खाऊ राहील. मग काय सगळे गाडीत बसायची तयारीत होते. मग काय मामाचा हिरा तोंडात आणि मामा डायरेक्ट जॉमात. मग काय मामाने डायरेक्ट गाडीच्या मुडक्यावर पाय दिला. आम्ही डायरेक्ट लोकेशनवर पोहोचलो. मग काय डायरेक्ट तेवढ्यात आहे ना डायरेक्ट घराकडे निघालो. पाहिलं तर काय दाजीच्या घराला डायरेक्ट क्वालिटी लाइटिंग होती. मग आहे ना घरात गेलो. तायडीन त्यांना भेटलो. पाहिलं तर आपली दीदी पण बसलेली होती. मग काय वरती आलो आणि सगळी मंडळी बसलेली होती. डीजे पण तयारीत होता. या भावाने डायरेक्ट फाटक वाजायला सुरुवात केली. मग काय आज काय शॉट डायरेक्ट क्वालिटी होता. जे नाचायला सुरुवात केली. मग काय डायरेक्ट जे राडाच राडा. मग काय नाचून बिचून झाल्यावर आपली जी वॅगन घेतली निघालो डायरेक्ट. पाहिलं तर काय या भावाने डायरेक्ट गाडीत नाचायला सुरुवात केली. मग काय गाडीत बसलो आणि डायरेक्ट निघालो. घरी पोहोचलो आणि याने उतरायला लावलं तर डायरेक्ट खेकड्याने बाहेर निघाली. गाडीकडे गेलो आणि तेवढंच ह्या भावाचं काय हरवलं होतं काय कळालंच नाही. भावाला बोललो आता बस शोधित.